गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी दौरा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न। महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या राज्योत्सव अर्थात गणेशोत्सवाची नाशिक शहरात विसर्जन मिरवणूक शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर आज नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी दौरा घेण्यात आला। या पाहणी दरम्यान वाकडी बाराव, दूध बाजार, मेन रोड, धुमाळ पॉइंट, एमजी रोड, रविवार पेठ, रविवार कारंजा, अहिल्याबाई होळकर पूल, पंचवटी कारंजा ते रामकुंड परिसर, सरदार चौक, गोदाघाट या महत्त्वाच्या मार्गांचा आढावा घेण्यात आला। पाहणी करताना रस्त्यातील अडथळे, अतिक्रमण, खड्डे बुजविणे तसेच ओव्हरहेड वायर्स व केबल्स तातडीने हटवण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले। तसंच विसर्जन मिरवणूक काळात शहर परिसर स्वच्छ राहावा यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाला विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। या पाहणी दौऱ्यात आयुक्त मनीषा खत्री यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त अजित निकत, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, रवींद्र धारणकर, विभागीय अधिकारी तथा नगर सचिव मदन हरिश्चंद्र, चंदन गुघे, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, गणेश मैल, उपाभियंता समीर रगते, प्रशांत बोरसे आदी अधिकारी उपस्थित होते। पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी दिलेल्या सूचनांचे तात्काळ पालन करून विसर्जन मिरवणूक मार्ग सुस्थितीत व सुसज्ज ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले। यावेळी नागरिकांना आवाहन करताना महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या की नाशिककरांनी जसा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहे तसेच गणरायाचे विसर्जनही पर्यावरणपूरक पद्धतीने करावे। त्यामुळे गोदावरी नदी व शहरातील इतर नद्या प्रदूषित होणार नाही याची काळजी घेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे आवाहन गणेश भक्तांना केले आहे। आज सकाळी आम्ही माझी पूर्ण मनपाची टीम सोबत आपला जे गणेश विसर्जनासाठी मिरवणूक मार्ग आहे त्याची पूर्ण पाहणी केली। सगळे जे स्पॉट्स आहे जिथे काही काही आपल्याला काही डागडुजी करायचे किंवा काही खड्डे भरायचे, काही लाईन शिफ्टिंग करायचे, अशा प्रकारची सगळी जे स्थिती आहे ती सगळी ते पाहणी करून तसं फायनल पण केलेलं आहे की कुठे कुठे काय काय करायचे आणि त्याच्या आजपासून काम पण सुरू होऊन जातील। आणि ते आपल्या घाटवर पण कशा प्रकारे आपण विसर्जन करणार, काय पद्धत असणार त्याचे पण सगळं आढावा घेतला आणि आपल्या गणेश विसर्जनास काही अडचण येणार नाही कोणाला आणि ते प्रॉपर पद्धतीने होऊन जाईल त्या प्रकारे आमची तयारी मंडळात सुरू आहे। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।